कधी काळी माओवाद्यांचं माहेरघर अशी ओळख असलेलं कमलापूर गाव हे आता महाराष्ट्राचं महत्त्वाचं पर्यटन डेस्टिनेशन म्हणून विकसित होऊ लागलंय। महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा या 3 राज्यांच्या सीमेवरती वसलेल्या कमलापूरमध्ये वनविभागाचे अनेक दशकांपासूनचे हत्ती कॅम्प आहेत। इथले हत्ती हे नव्या जोमानं फक्त महाराष्ट्रातच नाही तर शेजारील तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड इथल्या पर्यटकांना आकर्षित करतायत। कमलापूरमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 10,000 पेक्षा जास्त पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली आहे। या गावामध्ये 1984 मध्ये माओवाद्यांची एक मोठी परिषद पार पडली होती आणि त्यामध्ये दिग्गज माओवादी नेत्यांनी सहभाग नोंदवला होता। परिसरामध्ये आपली दहशत कायम ठेवून पकड घट्ट करण्यासाठी 2012 आणि 2019 मध्ये नक्षलवाद्यांनी या हत्ती कॅम्पमध्ये प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करत वन कर्मचाऱ्यांना प्रचंड मारहाण केली होती। कॅम्प उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्नही केला होता। अशा घटनांमुळेच अप्रतिम निसर्ग सौंदर्य असताना देखील पर्यटक या भागामध्ये फिरकत नव्हते। मात्र आता गडचिरोलीतील माओवाद संपुष्टात आल्यानंतर पर्यटक उत्साहाने कमलापूरमध्ये येत आहेत। कधी काळच्या माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यामधून पर्यटनाचा एक्सक्लुझिव्ह वाढा करीत इथल्या पर्यटकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। पाहूयात। गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर म्हणजेच माओवादाचा माहेरघर म्हणून ओळखला जायचा, कारण 1980च्या दशकात या ठिकाणी माओवाद्यांचा एक मोठा संमेलन पार पडलेला होता। त्यामुळे माओवाद्यांचा, नक्षलवादाचा गडचिरोली जिल्ह्यातील माहेरघर कमलापूरला म्हटलं जायचं। मात्र सध्या कमलापूरची ओळख आणखी एक नव्या पद्धतीने निर्माण होत आहे आणि ती म्हणजे कमलापूरचा हा जो हत्ती कॅम्प आहे। या हत्ती कॅम्पमध्ये सध्या 10 हत्ती जे आहेत ते आहेत आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये या हत्तींना या ठिकाणी जंगलामध्ये मोकळं सोडलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणचे जे हत्ती आहेत त्यांची वाढ जी आहे ती चांगली होते असं अनेक वन्यजीव तज्ज्ञांचं म्हणणं आहे। या ठिकाणातून अनेक हत्ती जे आहेत ते ताडोबा आणि राज्यातील इतर जे वनक्षेत्र आहेत त्या ठिकाणी पाठवण्यात आले आणि त्या कमलापूरमधून जे हत्ती पाठवण्यात आले त्यांचे वंशवाढ जी आहे ती त्या जंगलामध्ये झाली, ताडोबामध्ये झाली, इतर ठिकाणी झाली। आता याला आपण म्हणजे चांगल्या अगोदर तर होतच हा म्हणजे एरिया एक हत्ती कॅम्पसाठी कमलापूर आपल्या हत्ती कॅम्पसाठी खूपच जास्त प्रसिद्ध आहे। शिवाय आता याला चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट आणि त्याला ह्या डेव्हलपमेंटला लागणारी गती जे डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम आहे यांच्या मार्फत होऊन राहिलेली आहे। इथला जो वातावरण आहे तो पर्यटकांना आवडत आहे। आता गरज आहे सरकारने कमलापूरची एक जी जुनी ओळख होती ती पुसून काढावी आणि याला एक चांगल्या पर्यटन क्षेत्राच्या स्वरूपामध्ये विकसित करावं। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, कमलापूर, गडचिरोली। आणि दरम्यान कमलापूर इथले हत्ती कॅम्प हे मुळीच हटवू नये, इथले हत्ती कुठेही पाठवू नये अशी मागणी जनसंघर्ष समितीच्या दत्ता शिर्के यांनी केली आहे। कमलापूरची पहिली जी ओळख होती ती नक्षल्यांचं माहेरघर म्हणून आणि ते मिटवण्याचं काम कोणी केलं असेल तर या हत्ती कॅम्पने केलं आहे। म्हणून एवढं मोठं अचिव्हमेंट आहे की जी जुनी ओळख आहे, जी चुकीची होती ती म्हणजे मिटवण्याचं काम या हत्ती कॅम्पने केलं आणि त्याचं संवर्धन झालं पाहिजे। पण काय की काही माध्यमातून ते हत्ती नेण्याचा प्रयत्न झाला, जामनगरला घेऊन जाणार होते, त्याचं संवर्धन तिथे करण्यापेक्षा इथेच केलं आणि चांगल्या पद्धतीने केलं तर इथे पर्यटन क्षेत्र वाढू शकतं, इथे लोकांना रोजगार मिळू शकतं आणि असा प्रयत्न इथे झाला पण आम्ही त्याला हाणून पाडलं की बा ते दिलं। शेवटी कोर्टात जावं लागलं, कोर्टाने मग आदेश दिल्यानंतर हे सगळं प्रक्रिया थांबली आणि मग हे हत्ती इथे राहिले। आणि याच कमलापूरचा इतिहास नेमका काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। गडचिरोलीतील आलापल्लीच्या जंगलातील उत्कृष्ट सागवानासाठी हे प्रसिद्ध आहे। इथलं सागवान जगभर विकण्यासाठी इंग्रजांनी हत्तीचा वापर केला। घनदाट जंगलातील दऱ्याखोऱ्यातून हत्ती अत्यंत वजनी लाकडाचे ओंडके न्यायचे। स्वातंत्र्योत्तर काळात देखील इथे हत्तींचा वापर हा सुरूच होता। 2010 नंतर हत्तींचा वापर थांबला पण हत्तींचे कॅम्प म्हणून कमलापूर कायम राहिलं। 2001 आणि 2008 ला ताडोबा, पेंचमध्ये जंगल सफारीसाठी कमलापूरचे हत्ती नेले। कमलापूरमध्ये सध्या 9 हत्ती आहेत तर 2 हत्ती 90 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत। कमलापूरची शुद्ध हवा, भरपूर पाणी आणि प्रचंड हिरवा चारा हे हत्तींच्या दीर्घायुष्याचं गमक आहे।
2022 मध्ये हत्तींना वनताराला पाठवण्याचे प्रयत्न, पण कडाडून विरोध दर्शवण्यात आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.